घडामोडींचा आढावा अवतीभवती। निवेदिका अनघा मगदूम, सादर करते विवेक वानखडे। नमस्कार श्रोते हो, गेल्या आठवड्यातील घडामोडींचा आढावा घेऊया अवतीभोवती या कार्यक्रमात। मी अनघा योगेश मगदूम आपलं मनपूर्वक स्वागत करते। महाराष्ट्र राज्याच्या 67व्या स्थापना दिनानिमित्त रत्नागिरीतील पोलीस परेड ग्राउंडवर पालकमंत्री उदय सामंत यांची राष्ट्रध्वजाला मानवंदना। जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला मान्सून पूर्वतयारीचा आढावा। कोणतीही दुर्घटना होऊ नये याची पूर्वतयारी सर्व यंत्रणांनी करावी असे दिले निर्देश। विलंब, अडथळा किंवा भ्रष्टाचार होणार नाही यासाठी आवश्यक पावले उचलेन। सेवा हक्क दिनानिमित्त अधिकारी कर्मचाऱ्यांनी घेतली शपथ। 12वीचा निकाल जाहीर, 94% निकालासह कोकण विभाग अव्वल। रत्नागिरी पोलीस दलातील अधिकारी आणि अंमलदारांना पोलीस महासंचालक पद जाहीर। चिपळूण येथे जाणवला भूकंपाचा धक्का, 1.5 महिन्यातील दुसरी घटना। रत्नागिरी जिल्ह्यात 12 मे पर्यंत प्रतिबंधात्मक मनाई आदेश लागू, तर धवललक्ष्मी या कासवाचा 1800 किलोमीटरचा चित्तथरारक प्रवास, रत्नागिरीच्या किनाऱ्यावर आगमन होण्याची शक्यता। आता ऐकूया सविस्तर घडामोडी। महाराष्ट्र राज्याच्या 67व्या स्थापना दिनानिमित्त येथील पोलीस परेड ग्राउंडवर झालेल्या मुख्य शासकीय सोहळ्यात पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी राष्ट्रध्वज फडकावून त्याला मानवंदना दिली। यावेळी जिल्हाधिकारी मनोज जिंदल, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे तसंच जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता केंद्रे, रत्नागिरीच्या नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांच्यासह लोकप्रतिनिधी, इतर विभागांचे अधिकारी उपस्थित होते। यावेळी पालकमंत्री डॉक्टर सामंत यांनी परेड निरीक्षण करत मानवंदना स्वीकारली। आपल्या शुभेच्छा संदेशात रत्नागिरीकरांना संबोधित करताना पालकमंत्र्यांनी महाराष्ट्र राज्याला, राज्याच्या परंपरेला आणि संस्कृतीला साजेसा विकास रत्नागिरीमध्ये झाला असून यात प्रशासनाची मोठी भूमिका असल्याचं सांगितलं। आपल्याला माहितीच आहे की रत्नागिरीचा आरेवारे किनारा जो आहे तो पर्यटकांनी फुललेला असतो आणि म्हणून त्याच्या समोरची वनखात्याची जमीन आहे त्याच्यामध्ये देखील इको टुरिझम डेव्हलप करण्याचा निर्णय हा आमच्या नियोजन मंडळाने घेतला आणि त्याच्यासाठी देखील 5 कोटी रुपये खर्च आपण करतोय। ते काम देखील आपलं पूर्णत्वास जाणार आहे। रत्नागिरी विमानतळ देखील उड्डाणासाठी तयार झालेलं आहे। रत्नागिरी रेल्वे स्टेशन देखील नव्यानं कात टाकत आहे। रत्नागिरी प्रशासनाची इमारत देखील 100 कोटी रुपये खर्च करून होते। नगरपालिकेची इमारत देखील पूर्ण झालेली आहे। जिल्हा परिषदेची देखील इमारत पूर्ण झालेली आहे। समोर पोलिसांच्या साठी जो निधी दिला होता 169 कोटीचा, ते बांधकाम देखील सुरू आहे आणि म्हणून मला याचा देखील अभिमान आहे। महाराष्ट्रातला रत्नागिरी जिल्हा हा प्रशासकीय इमारती परिपूर्ण असलेला आणि नवा असलेला हा पहिला जिल्हा आहे। अजून एक महत्त्वाची बाब जी रत्नागिरीकरांसाठी आहे, आपण या रत्नागिरीमध्ये शिवसृष्टी उभारली। आजपर्यंत लाखो पर्यटकांनी आपल्या शिवसृष्टीला भेट दिली आहे आणि अजून एक देशातला पहिला उपक्रम आपण रत्नागिरीमध्ये पुढच्या 2 महिन्यात सुरू करतोय, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावानं असलेलं रिसर्च सेंटर जे आहे ते पुढच्या 2 ते 3 महिन्यामध्ये आपण लोकार्पण करणार आहोत आणि म्हणून महाराष्ट्र राज्याला आणि महाराष्ट्र राज्याच्या परंपरेला आणि संस्कृतीला साजेसा असा विकास या रत्नागिरीमध्ये आम्ही करतोय आणि या विकासाला पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातल्या जनतेनं आम्हाला साथ द्यावी एवढीच महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं मी अपेक्षा व्यक्त करतो। यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध सन्मान करण्यात आले तसंच जिल्हा पोलीस दलास देण्यात येणाऱ्या वाहनांचे लोकार्पण करण्यात आले। डॉक्टर उदय सामंत यांनी स्वगणना करत जनगणना 2027चा आरंभ पोलीस परेड ग्राउंड येथे केला। राष्ट्रीय कार्यक्रम म्हणून रत्नागिरी जिल्हावासियांनी जनगणनेत सामील व्हावं, स्वगणना पूर्ण करावी असं आवाहन पालकमंत्र्यांनी यावेळेला केलं। गेल्या आठवड्यात मान्सून पूर्वतयारी 2026 आढावा बैठक जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांच्या अध्यक्षतेखाली झाली। बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, अप्पर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, प्रांताधिकारी जीवन देसाई, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, अधीक्षक अभियंता महावितरण सुनीलकुमार माने, अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग मिलिंद कुलकर्णी, कार्यकारी अभियंता अमोल ओटवणेकर, जगदीश सुखदेवे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अजय सूर्यवंशी आदी उपस्थित होते। यावेळी जिल्हाधिकारी श्री जिंदल यांनी नदीतील गाळ काढणं, दरडप्रवण क्षेत्र, जिल्ह्यातील समुद्र, खाडी, नदी किनाऱ्यावरील गावं, पूरप्रवण, दरडप्रवण गावांची संख्या यासह रेस्क्यू किट, पर्जन्यमापक यंत्र, होर्डिंग्ज धरणं आदीबाबतचा आढावा घेतला। ते म्हणाले, प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी रंगीत तालीम घ्यावी, मोठे बांधकाम, इमारती, धरणे याचं ऑडिट करावं, स्थलांतरण, निवारा याबाबतही नियोजन करावं।
NDRFच्या 2 पथकांची मागणी करावी. साकव पूल याचंही ऑडिट करावं. धोकादायक होर्डिंग्ज काढून टाकावेत. अधिकृत होर्डिंग्जचे स्ट्रक्चरल ऑडिट करावं. धोकादायक पुलांची पावसाळ्यापूर्वी पाहणी करावी. सर्व प्रमुख घाटात मान्सून कालावधीपर्यंत JCB, पोकलेन, डंपरची व्यवस्था कायमस्वरूपी करावी. आरोग्य विभागानं पावसाळ्यात साथीच्या रोगांचा प्रसार होऊ नये म्हणून उपाययोजना करावी, अशा सूचना दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी यांनी मार्गदर्शन केलं. जर प्रिपरेशन चांगली असेल तर पुढचे टप्पे आपल्याला खूप इझी राहतो. दुसरी असतो रेस्पॉन्स म्हणजे एकदा आपल्याला जे काही आपल्याकडे दुर्घटना झाली असेल किंवा जे काही सिच्युएशन इव्हेंट आपल्याकडे झाला असेल त्याला आपण रिस्पॉन्स किती फास्ट, किती वेगाने आणि किती वेळेवर देतो, हे रिस्पॉन्स दुसरा टप्पा असतो. तिसरा जे महत्त्वाचा पिलर असतो ते असतो रेस्क्यूमध्ये तुम्हाला ॲक्च्युली जे समाजाचे म्हणजे जे काही आपले नागरिक आहेत ते आणि त्याचबरोबर आपले जे ॲनिमल्स आहेत, कॅटल्स वगैरे असतो त्यांचा रेस्क्यू, ते एक महत्त्वाचा टप्पा असतो. आणि फायनल रिहॅबिलिटेशन. हे झाल्यानंतर या लोकांना जे आपल्याला रिहॅबिलिटेट करायचे असतो किंवा जनावरांना रिहॅबिलिटेट करायचे असतो त्याची जी प्रक्रिया असतो ते खूप महत्त्वाची प्रक्रिया असतो. त्या चारही जर आपण हे बघितले तर त्याच्यामध्ये सर्व डिपार्टमेंटचा रोल असतो. दरम्यान वाशिष्ठी नदी टप्पा 1, टप्पा 2, टप्पा 3 अशा 3 टप्प्यात 40 ठिकाणी गाळ काढण्याचं काम सुरू आहे. आतापर्यंत 20,61,000 घनमीटर गाळ काढण्यात आलाय. चालू वर्षी 1 लक्ष घनमीटर गाळ काढण्यात आलाय. जगबुडी आणि नारंगी नदीतून देखील 51,079 घनमीटर गाळ काढण्यात आलाय. तर अर्जुना नदीमधून 22,997 घनमीटर आणि कोदवली नदीमधून 7,540 घनमीटर गाळ काढण्यात आलाय. रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समिती सभागृहात गेल्या आठवड्यात सेवा हक्क दिन साजरा झाला. यानिमित्त विलंब, अडथळा किंवा भ्रष्टाचार होणार नाही यासाठी आवश्यक पावले उचलेन, अशी अधिकारी कर्मचाऱ्यांनी शपथ घेतली. याप्रसंगी जिल्हाधिकारी मनोज जिंदल, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, अप्पर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे यांच्यासह विभाग प्रमुख आणि कर्मचारी उपस्थित होते. उपजिल्हाधिकारी विश्वजित गाताडे यांनी उपस्थितांना शपथ दिली. जिल्हाधिकारी श्री जिंदल यांनी उपस्थित अधिकारी कर्मचारी यांना मार्गदर्शन केलं. ते म्हणाले, सर्व जे आपले ऑनलाईन रजिस्टर्ड सर्व्हिसेस आहेत त्याच्यामध्ये महसूल विभागाचा एक रोल आहे. तहसीलदार असतील, आपले प्रांत असतील, अपिली अधिकारी असतील, त्याच्यानंतर आणि खालपासून तलाठी असेल, नायब तहसीलदार असतील. ही एक्सपेक्टेशन आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये मिनिमम 98% आपला अचिव्हमेंट व्हायला पाहिजे यावर्षी. कारण मागच्या वर्षीमध्ये आपला महसूल विभागाचा 95% प्लस होता. परंतु आता मला असं वाटतंय की आता 11 वर्ष या योजनाला झाली आहे. त्याचबरोबर सर्व ऑनलाईन झालं आहे. याची प्रक्रिया खूप सोपी आहे. वेल ट्रेन्ड आपली मॅनपॉवर आहे, तर त्याच्यामध्ये 98% पोहोचणं शक्य आहे. तर मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रानडे म्हणाल्या, आज इथे ज्या सगळ्यांचा सत्कार झाला आहे उत्तम सेवा देण्यासाठी, त्यांचं सगळ्यांचं पहिल्यांदा मी खूप अभिनंदन करते. आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 यानुसार सर्वच विभागाच्या सेवा या अधिसूचित झाल्या आहेत. त्यात ग्रामविकास विभागाच्या 7 सेवा आहेत आणि अन्य आपण मगाशी या VCच्या सुरुवातीला ऐकलं 1200 पेक्षा जास्त सेवा या अधिसूचित झालेल्या आहेत आणि त्यापैकी 1093 सेवा या ऑनलाईन झालेल्या आहेत. तर यामध्ये 3 गोष्टी अभिप्रेत आहेत कायद्याला की नागरिकांना सेवा देताना त्यामध्ये ट्रान्सपरन्सी म्हणजे पारदर्शकता असणे, टाइम बाउंड सेवा देणे म्हणजे विहित कालावधी जो नेमून दिलेला आहे त्या कालावधीमध्ये सेवा देणे आणि अशा सेवा या संवेदनशीलतेने देणे. हे 3 गोष्टी अभिप्रेत आहे आणि जवळजवळ 10 वर्षाचा कालावधी झालेला आहे की RTS ऍक्ट अंतर्गत आपण सगळे नागरिकांना विविध सेवा या पुरवत आहोत. यावेळी महावितरणचे अधीक्षक अभियंता सुनील कुमार माने, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक कीर्ती शेडगे, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त दीपक घाटे, जिल्हा कोषागार अधिकारी प्रवीण बिरादार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर भास्कर जगताप, अधिष्ठाता डॉक्टर जयप्रकाश रामानंद, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अजिंक्य आजगेकर आदींसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं घेतलेल्या इयत्ता 12वीचा निकाल मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अधिकृतपणे जाहीर झालाय. यंदाच्या निकालातही दरवर्षीप्रमाणे मुलींनी बाजी मारली असून
मुलांच्या तुलनेत मुलींच्या उत्तीर्णतेचं प्रमाण लक्षणीय आहे. विभागीय निकालाचा विचार करता कोकण विभागानं सर्वाधिक 94% अधिक निकालाची नोंद करत राज्यात पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावलंय. तर मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी जास्त असून मुलींनी निकालात आपलं वर्चस्व कायम ठेवलंय. महाराष्ट्र पोलीस दलातील उल्लेखनीय आणि विशेष कामगिरीबद्दल रत्नागिरी पोलीस दलातील अधिकारी आणि अंमलदारांना पोलीस महासंचालक पद जाहीर करण्यात आलंय. या गौरवामुळे रत्नागिरी पोलीस दलाचा सन्मान अधिक उंचावलाय. रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण 10 अधिकारी आणि अंमलदारांना हे पदक जाहीर झालं असून त्यामध्ये रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विवेक पाटील, सहाय्यक पोलीस फौजदार सचिन घाग, मारुती हलगी, अशोक राठोड, संदेश चव्हाण, नागरिक हक्क संरक्षण पथकातील मोरेश्वर मयेकर, पोलीस हवालदार दीपक गोठणकर, लक्ष्मण कोकरे, पोपट गवाणे तसंच महिला पोलीस शिपाई शीतल पिंजरे यांचा समावेश आहे. ऐकत रहा सातत्यानं 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्ज या मध्यम लहरी वाहिनीवर ज्ञान आणि मनोरंजन घेऊन येते प्रत्येक घरी आकाशवाणी रत्नागिरी. 101.5 मेगाहर्ट्ज या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. श्रोते हो, आपल्या कार्यक्रमात पुनश्च स्वागत. आपण जाणून घेत आहोत गेल्या सप्ताहात अवतीभोवती घडलेल्या काही महत्त्वाच्या घडामोडी. गेल्या आठवड्यात 29 एप्रिल रोजी रत्नागिरी जिल्हा भूकंपाच्या धक्क्यानं हादरला. यावेळी भूकंपाचा केंद्रबिंदू चिपळूण तालुक्यातील येगाव येथे होता. जमिनीखाली 5 किलोमीटर अंतरावर दुपारी 2:17 2.7 रिक्टर स्केलचा सौम्य भूकंप झाल्याची नोंद आहे. तर 1.5 महिन्यांपूर्वी 12 मार्च रोजी सुद्धा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्रानं दिलेल्या माहितीनुसार या भूकंपाची तीव्रता 2.8 रिक्टर स्केल इतकी मोजण्यात आली. भूकंपाची वेळ रात्री 8:19 इतकी होती. तर केंद्रबिंदू रत्नागिरी तालुक्यात होता. रत्नागिरी जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अप्पर जिल्हा दंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार संपूर्ण जिल्ह्यात 28 एप्रिल ते 12 मे 2026 पर्यंत प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी केलेत. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथे भात शेतीत आमूलाग्र बदल घडवून आणणारा 5 वर्षाचा एक विशेष प्रकल्प राबवला जाणार आहे. या ऐतिहासिक महाअनुदान पूर्ण प्रकल्पासाठी तब्बल 112 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून त्यामध्ये 60% वाटा केंद्र सरकारचा आणि 40% वाटा महाराष्ट्र शासनाचा असणार आहे. हा महत्वाकांक्षी प्रकल्प आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्था फिलिपिन्स यांच्यासोबत केलेल्या सामंजस्य करारातून साकारला जात असून यामुळे दापोली कृषी विद्यापीठाच्या संशोधन कार्याचा जागतिक स्तरावर गौरव झालाय. या प्रकल्पामुळे विद्यापीठाची संशोधन क्षमता आणि आंतरराष्ट्रीय ओळख अधिक भक्कम होऊन महाराष्ट्रातील भात शेतीत मोठी क्रांती घडून येईल. या अंतर्गत विकसित होणारे भाताचे नवीन वाण आणि प्रगत तंत्रज्ञान थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचवले जाणार असल्याने प्रत्यक्ष शेती आणि संशोधन यातील अंतर कमी होण्यास मदत होईल. मुख्य म्हणजे भाताचे उत्पादन वाढवून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना देणे हे या प्रकल्पाचे प्रमुख ध्येय आहे. या प्रकल्पामुळे राज्यातील भात शेतीला एक नवी आणि प्रगतीची दिशा मिळणार आहे. गतवर्षी नोव्हेंबरमध्ये रायगड जिल्ह्यातील डहाणू समुद्रकिनारी जखमी अवस्थेत सापडलेल्या ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवावर वनविभाग आणि कांदळवन कक्षानं यशस्वी उपचार केले होते. त्याचं नामकरण धवल लक्ष्मी असं केलं होतं. त्यानंतर 20 नोव्हेंबर 2025 रोजी त्याच्या पाठीवर सॅटेलाइट टॅग बसवून त्याला पुन्हा समुद्रात सोडण्यात आलं होतं. भारतीय वन्यजीव संस्था आणि कांदळवन कक्ष या कासवाच्या प्रवासावर सतत लक्ष ठेवून आहेत. डहाणूतून सुटल्यानंतर धवल लक्ष्मीनं सोमनाथ आणि पोरबंदर मार्गे प्रवास करत ओमानच्या दिशेनं कूच केली होती. फेब्रुवारी हा कासवांच्या प्रजननाचा काळ असल्यानं ती ओमानला जाईल असा अंदाज होता. मात्र तेथून पुन्हा दक्षिणेकडे वळत तिनं अरबी समुद्रात मुक्काम केला. 30 मार्च नंतर या कासवाचा वेग काहीसा मंदावला होता. मात्र नुकत्याच मिळालेल्या ताज्या नोंदीनुसार धवल लक्ष्मी 1800 किलोमीटरचा मोठा प्रवास करून आता रत्नागिरीच्या दिशेनं झेपावत आहे. सध्या हे कासव रत्नागिरीपासून 800 किलोमीटर अंतरावर असल्याचं स्पष्ट झालंय. रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक किनाऱ्यांवर ऑलिव्ह रिडले कासवांच्या अंड्यांचं विशेष संवर्धन केलं जातं. त्यामुळेच धवल लक्ष्मी या सुरक्षित किनाऱ्याकडे आकर्षित झाली असावी असा अंदाज वर्तवला जातोय. याबाबत वन्यजीव प्रेमींमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झालीय.
रत्नागिरी आणि चिपळूण परिसरात वनविभाग आणि स्थानिक ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे वन्यजीवांचे प्राण वाचवण्यात यश आलंय. 1 मे रोजी सकाळी 8:30 वाजता रत्नागिरी शहरानजीकच्या मिरजोळे येथील लक्ष्मीकांत वाडी येथील एका किराणा दुकानाजवळ लाकडाच्या माचाखालील जाळीत 6 ते 8 महिन्यांची एक मादी बिबट्या अडकली होती. स्थानिक ग्रामस्थांनी माहिती दिल्यानंतर वन अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बिबट्याला सुरक्षितपणे ताब्यात घेतलं. ही मादी बिबट्या सध्या वनविभागाच्या निगराणीखाली सुखरूप असून तिच्या नैसर्गिक अधिवासाचा शोध सुरू आहे. तर काही दिवसांपूर्वी चिपळूण तालुक्यातील ओवळी येथील परिसरात एका नैसर्गिक डोहात एक संपूर्ण वाढ झालेला गवारेडा पडल्याचं ग्रामस्थांच्या निदर्शनास आलं. त्यांनी तात्काळ वनविभागाला पाचारण केलं. रात्री सुमारे 3 तासांची बचाव मोहीम राबवत या पथकानं डोहात आजूबाजूचे दगड टाकून पाण्याची पातळी वाढवली आणि एक उताराचा मार्ग तयार केला. या मार्गावरून रात्री 11च्या सुमारास गव्यानं डोहातून यशस्वीरित्या बाहेर पडून स्वतःच्या नैसर्गिक अधिवासाच्या दिशेनं धाव घेतली. कोकणातील मुसळधार पावसाळ्यात होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सध्या मान्सूनपूर्व कामाची मोठी लगबग सुरू आहे. गेल्या काही दिवसात झालेल्या अवकाळी पावसामुळे स्थानिक ग्रामस्थ अधिक सतर्क झालेत. घरांची दुरुस्ती आणि छप्पर शाकारण्याची कामं युद्धपातळीवर सुरू आहेत. ग्रामीण भागात आजही कौलारू घरांचं प्रमाण अधिक असल्याने पावसाळ्यात घरात पाणी गळू नये यासाठी जुनी किंवा फुटलेली कौलं बदलणं, घरावर साचलेला पालापाचोळा साफ करणं आणि छताचा लाकडी सांगाडा मजबूत करणं यावर भर दिला जातोय. तसंच मुक्या प्राण्यांच्या निवाऱ्याची आणि खाद्याचीही तितकीच काळजी घेतली जाते. पावसाळ्याच्या दिवसात जनावरांना सुका चारा उपलब्ध व्हावा यासाठी वैरण सुरक्षित ठिकाणी साठवण्याची कामंही पूर्णत्वास येत आहेत. वाढत्या उष्म्यामुळे जिल्ह्यातील धरणांमधील पाण्याची पातळी झपाट्यानं खालावत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील 3 मध्यम धरण प्रकल्पांमध्ये 5.94% पाणीसाठा घटलाय, तर 36 लघु पाटबंधारे प्रकल्पांमध्ये 1.84% पाणीसाठा घटलाय. सुमारे 186.763 दशलक्ष घनमीटर एवढा उपयुक्त पाणीसाठा असून आंबतखोल, बारेवाडी, गुहागर, मालघर, झापडे आदी धरणांमध्ये समाधानकारक साठा आहे. रत्नागिरी, खेड, राजापूर, दापोली तालुक्यामध्ये पाणी टँकर धावू लागलेत. जिल्हा स्तरावर आणखीन काही गावांमधून टंचाई जाणवू लागल्याने उपाययोजना आखण्यात येत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात येत्या 5 मे पर्यंत हवामान मुख्यत्वे कोरडं आणि निरभ्र राहण्याचा अंदाज असून वाढत्या उष्णतेपासून पिकांचं संरक्षण करण्यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीने विशेष मार्गदर्शन केलंय. या काळात कमाल तापमान 32 ते 33 अंश सेल्सिअस दरम्यान राहील. त्यामुळे नव्यानं लावलेल्या आंबा, काजू, नारळ आणि सुपारीच्या रोपांना उष्णतेचा ताण टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात. पशुधनाचं संरक्षण करण्यासाठी जनावरांना दुपारच्या तीव्र उन्हात चरण्यास बाहेर सोडू नये आणि त्यांना स्वच्छ थंड पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे. शेतीचं नियोजन करण्यासाठी एप्रिल-मे महिन्यामध्ये माती परीक्षण करून घ्यावं असा कृषी सल्ला विद्यापीठाच्या तर्फे देण्यात आला आहे. श्रोतेहो, गेल्या आठवड्यातील घडामोडींचा आढावा आपण ऐकलात अवतीभवती या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात नवीन घडामोडींसह. तोपर्यंत अनघा योगेश मगदुम हिला निरोप द्या. नमस्कार. साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवतीभवती. निवेदिका अनघा मगदुम. सादर करते विवेक वानखडे.